आज आपण मुलांच्या स्कूल टिफिनसाठी, ऑफिसच्या टिफिनसाठी किंवा कधी जेवण करायचा कंटाळा आला असेल ना, तर झटपट बनवता येणारा असा हा गाजर मसाला राईस कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी अनुष्का. अनुज किचन डायरी 23 मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण इथे बनवणार आहोत गाजर मसाला भात. तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे एक गाजर. तर इथे गाजर घेतलेले आहे, त्याच्या आपल्याला साली काढून घ्यायचे आहेत. तर इथे मी याच्या साली काढून घेते. तुम्ही हवं तर हे गाजर किसून सुद्धा घेऊ शकता, पण मी याला चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहे. गाजर कट करताना याच्या मागचा पुढचा भाग आपल्याला काढून टाकायचा आणि याचे असे मी मोठे मोठे तुकडे करून घेते, जेणेकरून चॉपरमध्ये ते व्यवस्थित आपल्याला कट करता येईल. तर याचे तुकडे करून झालेले आहेत. आता हे तुकडे मी चॉपरमध्ये घेऊन याला चॉप करून घेणार आहे. तुम्ही किसून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे चॉपर असेल तर असं चॉपरमध्ये चॉप सुद्धा करून घेऊ शकता. आणि हे थोडेसे तुकडे किसलेल्या तुकड्यांच्या पेक्षा जाडसर राहतात आणि मग भाताबरोबर खायला ते क्रंची लागतात आणि त्या राईसची टेस्ट सुद्धा खूप छान येते. अशा प्रकारे गाजर सुद्धा इथे मी चॉप करून घेतलेलं आहे. इथे बघा फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे कांदा. आता इथे मध्यम आकाराचा एक कांदा घेतलेला आहे. याचे मी उभे काप करून घेते. तुम्हाला जसा आवडेल तसा तुम्ही उभा आडवा कांदा कट करून घेऊ शकता. तर मी हा कांदा उभा कट करून घेतलेला आहे. तुम्हाला जर मोठा मोठा कांदा खायला आवडत नसेल तर तुम्ही बारीक सुद्धा हा कांदा कट करून घेऊ शकता. इथे कढईमध्ये एक छोटी पळी तेल घालायचं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये घालणार आहोत पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं. त्याच्यासोबतच आपल्याला घालायचं आहे 1 चमचा उडीद डाळ, 1 चमचा हरभरा डाळ, जी आपण पोळीसाठी वापरतो ती. त्याला काही जण चणा डाळ सुद्धा म्हणतात. तर ही चणा डाळ सुद्धा याच्यामध्ये घालायची आणि चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये आपल्याला 8 ते 10 काजूगराचे तुकडे घालायचे आहेत आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि याला सुद्धा छान असं फोडणीमध्ये परतून घ्यायचं. आता आपण हा भात आणखीन छान दिसावा म्हणून याच्यामध्ये लाल सुक्या मिरचींचे तुकडे घालणार आहोत. इथे मी 2 सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे असे तुकडे करून घेतलेत, ते याच्यामध्ये घालते आणि परतून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला एक तेजपान सुद्धा घालायचं आहे. एका तेजपानचे असे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये घातलं. आता जो कांदा आपण कट करून घेतला होता तो याच्यामध्ये घालायचा आणि कांदा सुद्धा फोडणीमध्ये मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा मऊ झाला की आपण याच्यामध्ये घालणार आहोत जे चॉप करून घेतलेलं होतं ते गाजर. आणि गाजर सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये थोडंसंच मऊ करून घ्यायचं आहे. जास्त याला मऊ करायचं नाही, कारण गाजराचा क्रंचीपणा राईसमध्ये आला पाहिजे. गाजर हलकंसं परतून झालं की आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, काश्मीरी लाल तिखट मी इथे 1 चमचा घातलेला आहे, ते कलरसाठी घातलेलं आहे आणि घरचं लाल तिखट हे आपल्याला तिखटपणासाठी मी ते 1 चमचा घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ते घालू शकता. आता हे सगळे मसाले सुद्धा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचे आहेत आणि शिजवलेला राईस याच्यामध्ये घालायचा. तुम्ही याच्यामध्ये ताजा राईस किंवा रात्रीचा शिल्लक राहिलेला राईस सुद्धा वापरू शकता. फक्त याच्यामध्ये जो चिकट राईस असतो तो मात्र वापरायचा नाहीये. असा मोकळा मोकळा राईस असायला हवा. हा मी बिर्याणी राईस थोड्याशा पाण्यामध्ये तेल घातलं होतं आणि हे राईस मी शिजवून घेतला होता, तोच वापरलेला आहे. आता हा सुद्धा छान परतून घ्यायचा, चवीपुरतं मीठ घालायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. मस्त झटपट असा हा आपला गाजर मसाला राईस तयार झालेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये कोणतेही मसाले सुद्धा वापरू शकता. मी धना पावडर वगैरे वापरलेली आहे. हा राईस खायला सुद्धा खूप छान लागतो. तुमच्या आवडीच्या कोणत्याही रायत्यासोबत किंवा साध्या दह्यासोबत सुद्धा हा राईस खायला खूप टेस्टी लागतो. मुलांचा डब्बा असू दे, ऑफिसचा डब्बा असू दे किंवा कधी आपल्याला जेवण करायचा कंटाळा आला असेल आणि जर आपण काहीतरी ऑप्शन शोधत असाल ना, तर हा गाजर मसाला राईस एकदा नक्की ट्राय करा. खूप टेस्टी लागतो. रायत्याबरोबर तर खायला खूप भारी लागतो. याच्यासोबत तुम्ही कांदा काकडीचा रायता किंवा बुंदीचा रायता सुद्धा खाऊ शकता. अशा प्रकारे हा गाजर मसाला राईस एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हाईपचे पॉइंट द्यायला विसरू नका. भेटूया अशा छान आणि मस्त नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.